हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी इथे आली आहे माळशेज घाटामध्ये विकेंडसाठी आणि क्लायमेट खूप जास्त छान आहे. जागोजागी झरे आहेत, धबधबे आहेत आणि फॉग तर खूपच जास्त आहे. मीन्स लिटरली समोरचा माणूस दिसत नाही आहे, एवढा फॉग आहे. तर मी छोटे छोटे ग्लिम्स शूट करणार आहे, शेअर करणार आहे आणि ते बघण्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्लॉग बघावा लागेल लास्टपर्यंत, की मी काय काय एन्जॉय केलं आहे, कसं एन्जॉय केलं आहे. आणि तुम्हीही जर वीकेंड प्लॅन करत असाल माळशेज घाटामध्ये येण्यासाठी, सो माझ्या ब्लॉगमधनं तुम्हाला थोडंसं हेल्प होईल किंवा रफ आयडिया येईल की तुम्ही येऊ शकताय का नाही. आणि इट इज द बेस्ट टाईम ऑफ द इयर टू विजिट माळशेज घाट. सो देन कीप वॉचिंग. बाय. सो मी आणि माझे हस्बंड सकाळी सकाळी अराउंड 7 घरातनं निघालो होतो, कारण सकाळी सकाळी लवकर निघालं तर ट्रॅफिक लागत नाही. सो मग आम्ही निघालो आणि आम्हाला व्ह्यूही खूप छान मिळाला सकाळी सकाळी लवकर निघण्याचा. तर नाश्ता केला नव्हता, वडापाव खाल्ला, अलॉंग साईड कांदा भजी एन्जॉय केली आणि मग वी कंटिन्यूड विथ आर जर्नी. सो दिस वॉज द एंट्रन्स ऑफ माळशेज घाट विच वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि आज वीकेंड असल्यामुळे गर्दीही खूप होती, खूप सारे टुरिस्ट आले होते एन्जॉय करण्यासाठी. त्यानंतर आम्ही स्टॉप घेतला आणि पहिला चहा घेतला. सो दिस स्पॉट आय फाउंड व्हेरी ब्युटिफुल. तर मग मी म्हटलं की इथे मी एक व्हिडिओ काढून घेऊयात. आणि पुढे आल्यावर परत एक स्पॉट मला मिळाला जिथेही मी व्हिडिओ काढला. इथे खूप जण व्हिडिओ काढत होते. त्यानंतर खूप जास्त पाऊस पडायला लागला आणि पावसामुळं फॉगही झाला होता, पुढचं काहीच दिसत नव्हतं. अँड दिस वॉज द डेंजरस वॉटरफॉल, ज्याच्या खालनं जाताना मी खूप जास्त घाबरले होते गाईज. तर मग दिस इज द फायनल व्ह्यू ऑफ माळशेज घाट, जिथे तुम्हाला धबधबे दिसत आहेत, फॉग दिसतोय, पाऊस दिसतोय आणि इतकं वारं होतं की पावसा उलट्या दिशेने वरच्या साईडला येत होता. तर खूप जास्त थंडी वाजत होती. तर म्हटलं आपण कणीस खाऊयात. इथे एक तुम्ही नोटीस करा की माळशेज घाटामध्ये आल्यावर तुम्हाला कणीस मिळेल, चहा मिळेल, मॅगी मिळेल. अलॉंग साईड काही लोक बसलेले असतात ज्यांच्याकडे पेरू अँड ऑल आणि चिकू अँड ऑल तुम्हाला मिळेल. सो चिप्स अँड ऑल तुम्ही स्वतःसोबत कॅरी करू शकता. सो दिस इज द मेस्मरायझिंग व्ह्यू ऑफ माळशेज घाट. आणि मग पुढे आल्यावरती हे मला छोटंसं मीन्स माकड दिसलं जे खूप रागत होतं. त्यानंतर जेव्हा घरी निघालो तर दिस वॉज द लास्ट वॉटरफॉल ऑफ माळशेज घाट. येता येता आम्ही ओझरच्या गणपतीचं दर्शन केलं. सो गाईज, आता आम्ही खाली उतरलो आहे आणि खूप जास्त भूक लागली होती. तर जेवण अँड ऑल केलं आणि आता घरी निघालो आहे. सो माझ्या परीने जेवढे फोटोज आणि व्हिडिओज मी क्लिक करू शकत होते, शूट करू शकत होते, ते मी केले आणि ह्या व्लॉगमध्ये मी ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे. सो देन इफ हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला, सो प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब माय चॅनल. सो देन थँक यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय.